अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर दत्त जयंती सप्ताह सुरू होणार आहे आणि दत्त जयंती यावर्षी 4 डिसेंबर 2025 रोजी आलेली आहे. या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला स्वामींची 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे. सेवा कोणत्या करायच्या आहेत, नियम अटी कोणत्या आहेत, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, सेवा आपण दरवर्षी अखंडपणे करत असतो आणि वर्षाला 108 पारायण करायचे असतात. स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण वर्षाला ज्या घरामध्ये होतात त्या घरामध्ये कधी संकट, बाधा किंवा दुःख येत नाहीत. आणि म्हणूनच बघा, या दिवसांमध्ये म्हणजे दत्त जयंती असेल किंवा मग स्वामींचा प्रकट दिन असेल, स्वामींची पुण्यतिथी असेल, या दिवसांमध्ये आपण या सेवा करत असतो, ज्यामुळे वर्षाला आपल्याकडून 108 पारायण पूर्ण होतील. आता 4 डिसेंबरला दत्त जयंती असल्यामुळे सेवा आपल्याला 13 नोव्हेंबरपासून करायची आहे. 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या 21 दिवसांमध्ये आपल्याला महाराजांची उच्च कोटीची सेवा जी आहेत त्या करायच्या आहेत. आता महिलांसाठी खास करून सांगेन मी की या दिवसांमध्ये म्हणजे या 21 दिवसांमध्ये जर मासिक धर्म वगैरे असेल तर ते 4-5 दिवस सोडून किंवा मग इतर काही कारणांमुळे जर 1-2 दिवस तुमचे स्किप झाले तर तुम्ही 4 डिसेंबर म्हणजे 4 डिसेंबरच्या पुढे 4-5 दिवस तुम्ही पकडून चला. अशा प्रकारे आपल्याला 21 दिवस पूर्ण करून सेवा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. आता आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे त्याचे नियम अटी कोणते आहेत ते जाणून घेऊयात. आपण पहिला सेवा जाणून घेऊयात. आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे 21 पारायण जे आहेत ते करायचे आहेत. आता 21 पारायण कसे, तर दररोज आपल्याला 1 ते 21 अध्याय स्वामीचरित्र सारामृतामधले 1 ते 21 अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपलं एक पारायण जे आहे ते पूर्ण होत असतं. अशा प्रकारे या 21 दिवसांमध्ये आपल्याला 21 पारायण करायचे आहेत. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. या 3 सेवा आपल्याला करायच्या आहेत. आता ज्यांना पारायण करणं शक्य आहे ते पारायण करू शकतात. ज्यांना पारायण करणं शक्य नाही आहे त्यांनी 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण अशा प्रकारेही तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर तिन्ही सेवा जमणार असतील तर तिन्ही सेवा करू शकता. अशा प्रकारे आपल्याला या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत संकल्पयुक्त. आता संकल्प कसं करायचा, तर बघा, हातामध्ये हातामध्ये पाणी घ्यायचं आणि स्वामींना संकल्प करायचा आहे. तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आणि तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायचं आणि ते पाणी आपल्याला तामनामध्ये किंवा एका प्लेटमध्ये सोडायचं आहे. फक्त संकल्प करत असताना अखंड या शब्दाचा वापर करायचा नाही आहे. अखंड पणे पारायण करणं किंवा सेवा करणं यासाठी वापरायचा नाही हा शब्द. कारण बघा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपला मासिक धर्म किंवा इतर काही कारणांमुळे जर तुमच्या मधले काही दिवस स्किप झाले तर अखंडपणे सेवा करता येणार नाही. म्हणूनच आपल्याला अखंड या शब्दाचा आपल्या संकल्पामध्ये वापर करायचा नाही आहे. आपलं नाव आणि गोत्र सांगायचं आणि आपली जी काही इच्छा आहे ती संकल्प करताना सांगायची आहे. बघा, ह्या ज्या सेवा आहेत संकल्पयुक्त सेवा ज्यांनी केलेल्या आहेत त्यांना अनुभव आलेला आहे आणि येतो. 100% अनुभव हा येतोच. त्यामुळे ह्या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला ज्या कोणत्या सेवा शक्य होतील त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. महाराज आपल्या पाठीशी नेहमीच आहेत. म्हणूनच आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. आता सेवा कोणत्या त्या जाणून घेतल्या आपण. नियम अटी कोणत्या आहेत त्या पण जाणून घेऊयात. आता संकल्प केल्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास जर महाराजांचा मठ किंवा मंदिर असेल तर मठामध्ये जाऊन आपल्याला खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांना सांगायची आहे. आणि माझ्याकडून ही जी काही सेवा आहे ती तुम्ही पूर्ण करून घ्या अशा प्रकारे महाराजांना सांगायचं आहे. जर मठ मंदिर जवळ नसेल तर तुम्ही घरामध्येच स्वामींच्या फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे साखर आणि खडीसाखर आणि नारळ ठेवून महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे. सेवा करताना महाराजांचा छोटासा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी जर नसेल तर छोटीशी का होईना मूर्ती किंवा फोटो महाराजांचा या निमित्ताने का होईना पण घरी घेऊन या. आता तुमचे महाराजांचे जर गुरुवार सुरू असेल आधीच तर गुरुवारी तुम्हाला 2 वेळा पठण करावं लागेल किंवा मग तुम्ही 21 दिवसांच्या नंतर पुढे आता ह्या दिवसांमध्ये 3 गुरुवार येत आहेत तर 3 गुरुवार म्हणजे 3 गुरुवार तुम्ही 2 वेळा वाचावं लागेल किंवा मग 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढे 3 दिवस ते पुढे तुम्हाला वाचावं लागेल. असं जरी केलं तरी देखील चालेल. आणि ज्यांचे 108 पारायण आधीच सुरू आहेत त्यांनी वेगळे पारायण करायची गरज नाही, वेगळी सेवा करायची गरज नाही. त्यांची सेवा आधीच सुरू आहे. पण ज्यांच्याकडून काहीच सेवा होत नाही आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगलं औचित्य आहे दत्त जयंतीचं. आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या दत्त जयंतीपर्यंत करायच्या आहेत. कारण बघा, या दिवसांमध्ये सात्विक लहरी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात प्रभावित असतात आणि ह्या ज्या लहरी आहेत त्या आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी ही जी आपल्याला संधी आहे ती सोडायची नाही आहे. दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या अगदी आवर्जून करायच्या आहेत.
आता नियम अटी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात. परान्न जे आहे ते आपल्याला टाळायचं आहे. बाहेरचं खाणं आपल्याला टाळायचं आहे. कारण बघा दोष जे आहेत ना ते आपल्याला बाहेरच्या खाण्यामधूनच लागत असतात. त्यामुळे आपल्याला शक्यतो बाहेरचं खाणं जे आहे ते टाळायचं आहे. तुम्ही जर माहेरी लग्न कार्याला वगैरे जाणार असाल तर तिथे तुम्ही खाऊ शकता. पण इकडे-तिकडे कोणाच्या तरी लग्नाला जाताय तर तिथे खाणं टाळा. कारण बघा आपण एवढ्या मनापासून आणि एवढ्या कळकळीने सेवा करणार आणि ह्या बाहेरच्या खाण्यामधून आपल्याला दोष लागतात. म्हणूनच बाहेरचं जे आपल्याला खाणं आहे, परान्न आपल्याला टाळायचं आहे. हा नियम त्याचप्रमाणे बघा ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? तर बघा 21 दिवसाचं पारायण आहे, त्यामुळे तुमची इच्छा असेल तर करू शकता, नाही केलात तरी चालेल. कारण 108 पारायणामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करत नाहीत. पण 21 दिवसाचं आहे, त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन केलं तर चांगलंच आहे. शक्य असेल तर करावं. त्याचप्रमाणे मांसाहार. आता मांसाहार कडकडीत वर्ज्य. जो कोणी पारायण करणार आहे, जप करणार आहे, त्यांनी मांसाहार 21 दिवस करायचा नाही आहे. 21 दिवसाच्या पुढे म्हणजे जोपर्यंत 21 पारायण आपले पूर्ण होत नाही तोपर्यंत करायचं नाही आहे. घरात जर कोण करत असेल, मांसाहार करणार असेल त्यांना करू देत. जो कोणी पारायण करणार आहे, पुस्तक वाचणार आहे, जप करणार आहे, त्यांनी 21 दिवस 21 पारायण होईपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा 21 दिवसाचं पारायण करत असताना मध्येच जर सुतक किंवा विटाळ आला म्हणजे डिलिव्हरी वगैरे झाली तर तुमची जितकी पारायण झालेली आहेत आता 10 पारायण झाली किंवा 15 पारायण झाली आणि त्यानंतर सुतक किंवा विटाळ आला तर तुम्हाला सेवा तिथेच थांबवायची आहे आणि त्यानंतर जी उरलेली सेवा आहे म्हणजे तुमचे जे काही सुतक विटाळाचे 10-12 दिवस जे आहेत ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपली जी काही सेवा थांबलेली आहे म्हणजे 10 पारायण झाले 15 पारायण झाले त्याच्यानंतरचे जे काही उरलेले आहेत पारायण आपले ते आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत पुढे. कारण बघा कसं आहे की आपण संकल्पयुक्त सेवा केलेली आहे ती आपल्याला मध्येच सोडता येत नाही. त्यामुळे आपली जिथे कुठे सेवा थांबलेली आहे तिथून पुढे आपल्याला सेवा जी आहे ती पूर्ण करायची आहे. आता 108 पारायणामध्ये कसं असतं की आपलं सुतक किंवा विटाळ आला तर ती सेवा तिथेच पूर्ण थांबवावी लागते आणि नव्याने सुरुवात करावी लागते. पण 21 पारायणामध्ये आपल्याला आपली जिथे सेवा थांबलेली आहे तिथून तुमचे दिवस म्हणजे सुतक विटाळाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सेवा जी आहे ती तुमची उरलेली सेवा जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता संकल्पयुक्त सेवा जी आहे ती दिवसभरात तुम्ही कधीही स्वामी महाराजांची सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून. कारण दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता. पारायण जे आहे 1 ते 21 अध्यायाचं पारायण आपल्याला एका बैठकीमध्येच पूर्ण करायचं आहे. हो, एका बैठकीमध्येच पूर्ण करावं लागेल. जर तुमचं लहान बाळ वगैरे असेल तर मग तुम्ही 2 बैठकीमध्ये करू शकता. पण शक्यतो एका बैठकीमध्येच करण्याचा प्रयत्न करा कारण जास्त वेळ लागत नाही. 1 ते सव्वा तास लागतो वाचायला. आपलं स्वामी चरित्र सारामृताचं जे पुस्तक आहे ते अगदी छोटं आहे. तुम्हाला 1 ते सव्वा तासामध्ये पूर्ण होईल. एका बैठकीमध्ये करायचा प्रयत्न करा. एखाद्या दिवशी जर तुम्हाला कुठे अर्जंट काम असेल तर म्हणजे 10-12 अध्याय वाचून झाले आणि अर्जंट काम आहे तर ठीक आहे एखाद्या दिवशी. पण इतर दिवशी आपल्याला एका बैठकीमध्येच पूर्ण 1 ते 21 अध्याय जे आहेत ते वाचायचे आहेत. तर बघा अशी नियम अटी आहेत. आपल्याला मांडणी करायची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे महाराजांची सेवा करताना काळं वस्त्र घालायचं नाही. फक्त आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवून सेवेला सुरुवात करायची आहे. दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या अगदी आवर्जून करायच्या आहेत. आपल्या दुःख, बाधा, अडचणी दूर करण्यासाठी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ही संधी आहे, ही संधी सोडायची नाही आहे. आपल्याला अगदी आजपासून सेवेला सुरुवात करायची आहे. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.